एकदा गावाच्या टोकाला असलेल्या झाडाझुडपांच्या जंगली भागात एक चलाख कोल्हा राहत होता. तो फारच चतुर होता आणि नेहमी खाण्याच्या शोधात इकडे तिकडे भटकत असे. त्या भागात एक मोठे बोराचे झाड होते आणि झाडाजवळच आजींचे एक छोटे घर होते. त्या आजी फार प्रेमळ होत्या, पण खूप शिस्तप्रियही होत्या. आजींना त्यांचे बोर फार प्रिय होते. त्या दररोज पहाटे उठून बोर झाडाला पाणी घालायच्या, त्याची निगा राखायच्या. झाडावर लालसर पिवळसर गोडसर बोरं लागत. गावातल्या मुलांना आजी कधी कधी ती बोरं वाटत असत, पण बाकी कुणालाही ती सहज देत नसत. एक दिवस कोल्ह्याने बोर झाडाकडे पाहिलं. त्याला एकदम त्या गोडसर बोरांची चव आठवली. त्याला वाटलं, अरे, ह्या झाडावर तर खूप बोरं लागलीत. जर थोडी चोरून खाल्ली तर काय हरकत आहे. त्या रात्री कोल्हा हळूच आजींच्या घराकडे गेला. आजी झोपलेल्या होत्या. तो चोरपावलांनी बोर झाडाखाली गेला आणि एक एक बोर झाडावरून ओढून खाली फेकू लागला. गोडसर बोरं खाऊन त्याचा आत्मा तृप्त झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी उठल्या तर त्यांनी पाहिलं की झाडाखाली खूप बोरं गळून पडलेली आहेत आणि काही उखडलेलीही दिसली. त्यांना संशय आला. त्यांनी भोवतालचे खुणा पाहिल्या आणि त्यांना एक पायांचा ठसा दिसला. आजी समजूतदार होत्या. त्यांनी मनात ठरवलं, हा कोल्हा दररोज असाच येणार असेल तर त्याला धडा शिकवायलाच हवा. त्या दिवशी आजींनी बोरं झाडाखाली पडू दिली आणि झाडाजवळच एक मोठा टोप बांधून ठेवला. त्यात त्यांनी थोडं मध आणि बोरं घालून ठेवली. गोड वासाने कोल्हा आकर्षित होईल असं त्यांना ठाऊक होतं. पण त्या टोपाच्या खाली एक जाळं लपवलेलं होतं. रात्री कोल्हा पुन्हा आला. त्याने तो गोड वास घेतला आणि लगेचच झाडाकडे धाव घेतली. झाडाखाली गोड बोरं आणि मधाचे थोडे थेंब पाहून त्याचे डोळे चमकले. तो त्या टोपात शिरला आणि धक्कन जाळं दाबलं गेलं आणि कोल्हा अडकला. कोल्हा घाबरला. त्याला वाटलं, आता काय होणार. आजी मला शिक्षा करतील, मारतील. त्याने धडपड करून पाहिलं, पण काही उपयोग झाला नाही. सकाळी आजी उठल्या. त्यांनी कोल्ह्याला अडकलं पाहिलं. तो डोळे खाली घालून बसलेला. आजींनी त्याच्याकडे पाहून विचारलं, का हो, तुम्ही रोज आमच्या बोरांवर डोळा ठेवता? अशी चोरी करणे बरं नाही रे. कोल्हा लाजला. त्याने हलक्याच आवाजात उत्तर दिलं, माफ करा आजी, मला फार भूक लागलेली होती. पण मी चुकलो. मला माफ करा, मी पुन्हा असं करणार नाही. आजींना त्याचं पश्चात्तापाचं बोलणं खरं वाटलं. त्या म्हणाल्या, ठीक आहे, पण एक अट आहे. जर तुला खरंच बोरं खायचं नाही तर माझी मदत कर. माझं झाड पाणी घाल, गवत उपट आणि प्रामाणिकपणे काम कर. मग मी तुला स्वतःहून बोरं देईन. कोल्ह्याने आनंदाने मान डोलावली. पुढील काही आठवडे तो रोज झाडाजवळ येत असे, गवत उपटत असे, पाणी आणून झाडाला घालत असे. आजींना खूप आनंद झाला. कोल्हाही दिवसेंदिवस अधिक प्रामाणिक आणि मेहनती झाला. काही आठवड्यांनी आजींनी त्याला गोडसर बोरांची एक छोटी माळ दिली. कोल्हा आनंदाने ती घेऊन जंगलात गेला. आता तो दुसऱ्याच कोल्ह्यांना म्हणे, चोरणं वाईट असतं. मेहनतीने जे मिळतं त्यातच खरी गोडी असते. कथेतून शिकवण. चोरी केल्याने क्षणिक समाधान मिळतं, पण प्रामाणिकपणे मेहनत केल्याने आयुष्यभराची गोडी मिळते.